महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने गेल्या 1 महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या अध्यक्षपदामध्ये फेरबदल करण्यात आले। यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षपदी अनुपजी मोरे यांची निवड करण्यात आली। या निवडीनंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष अनुपजी मोरे यांनी येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली असून त्यांनी महाराष्ट्रात विभागनिहाय दौरा करण्याचं नियोजन केलं आहे। त्यांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात नाशिकमधून करण्यात आली असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूर येथे अनुपजी मोरे यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मभूमीला भेट देत तिथून आपल्या उत्तर महाराष्ट्रीय दौऱ्याची सुरुवात केली असून त्यांच्या या दौऱ्याप्रसंगी त्यांचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नाशिकच्या वतीने भगूर येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले। त्यांच्या या स्वागताप्रसंगी फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशाचा गजर तसेच मोठ्या उत्साहात समस्त जिल्हा कार्यकारिणी उपस्थित होती। त्यांच्या या दौऱ्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्व युवा वर्गाला एकत्र करून भारतीय जनता पार्टीचे आणि महायुती सरकारचे ध्येय धोरणे समजावून भारतीय जनता पार्टी सर्व युवा वर्गांना सामावून अधिक जोमाने कसे काम करता येईल, त्याचप्रमाणे नागरिकांपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घेतलेले निर्णय पोहोचवण्याचे काम युवा वर्गाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुपजी मोरे यांनी या दौऱ्याप्रसंगी आपण संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तसेच तालुक्यांमध्ये जाणार असून या दौऱ्यासंदर्भाची अधिक माहिती अनुपजी मोरे यांनी दिली। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुपजी मोरे यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा अध्यक्ष सुनील बच्छाव यांनी केला असून त्यांच्या या दौऱ्यासंदर्भात अधिक माहिती सुनील बच्छाव यांनी दिली। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मभूमीला भेट दिल्यानंतर भगूरमध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या शाखेचं उद्घाटन देखील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुपजी मोरे, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, प्रदेश महामंत्री योगेश मैंद, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सागर शेलार, प्रदेश उपाध्यक्ष भैरवी पलांडे वाघ, उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी किरण बोराडे, ऋषिकेश आहेर, विराज मोळे, यश बलकवडे यांच्या हस्ते संपन्न झाले। याप्रसंगी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्रीराज कन्नव, राहुल बोराडे, प्रशांत वाघ, प्रवीण भाटे, युवा मोर्चा नाशिक उपाध्यक्ष गणेश काकड, नरेंद्र पाटील, विकी एखंडे, राम बडगुजर, शरद कासार, महेश कुलकर्णी, विद्यार्थी विभाग संयोजक राजे चव्हाण, शेखर कस्तुरे, प्रसाद आडके तसेच सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, युवा जिल्हा ग्रामीण आणि महानगर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता युवा मोर्चाचा जय असो, देशभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर। दादा सावरकरांना अभिवादन करून आपल्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करतात, कशा पद्धतीचं प्रयोजन आहे? आज भगूर येथून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आशीर्वादाने त्यांची ऊर्जा आणि त्यांची प्रेरणा घेऊन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उत्तर महाराष्ट्र दौरा चालू करत आहे। आम्ही पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे काही युवा मोर्चाचे पदाधिकारी असतील, प्रदेश पदाधिकारी असतील, जिल्ह्याचे असतील, मंडलाचे असतील, प्रभाग स्तरामध्ये असेल, त्या सगळ्यांची आम्ही भेटीगाठी घेणार आहेत आणि आमच्या पूर्ण युवा मोर्चा आणि आमची युवा मोर्चाची टीम उत्तर महाराष्ट्रातले विविध युवक युवतींना भेटून भविष्यातले विकसित महाराष्ट्र करण्यासाठीचं आणि तळागाळातल्या युवकांपर्यंत भारतीय जनता पार्टीने जे काही आजपर्यंत 2014 पासून ते आत्तापर्यंत युवकांसाठी आणि युवतींसाठी जे काही योजना आणल्या आहेत त्या तळागाळातल्या युवकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही आता करणार आहोत। कसं असणार आहे आपला दौरा नेमका उत्तर महाराष्ट्रामध्ये? आम्ही उत्तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता प्रवास करणार आहेत। युवा मोर्चा शाखा आम्ही तयार करणार आहोत आणि विविध युवकांशी आम्ही संपर्क साधून विविध युवकांना भेटून आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे त्यांना जे काही भारतीय जनता पार्टीने युवक आणि युवतींसाठी आजपर्यंत योजना केल्या आहेत त्या त्यांना समजून सांगणार आहेत। आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांना नमन केलं, अभिवादन केलं, त्यांच्याकडून काय ऊर्जा घेऊन चालतात? स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळे जी आज ऊर्जा आहे, एक राष्ट्रभक्ती आणि विकसित महाराष्ट्र याचे नियोजन हे आम्ही इथून घेऊन चाललो आहे। अतिशय उत्साही आणि भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय अनुपजी मोरे यांची प्रदेशाध्यक्ष युवा मोर्चाच्या पदी निवड झाल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या भगूर नगरीमध्ये त्यांचं स्वागत करतो। आज नाशिक जिल्ह्याचा दौरा भगूरच्या या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाड्यापासून सुरुवात होतं आहे। युवकांचं प्रेरणास्थान, हिंदुत्वाचं ज्वलंत उदाहरण तात्याराव सावरकरांची ऊर्जा घेऊन, त्यांचा आशीर्वाद घेऊन अनुपजी मोरे यांचा हा दौरा इथं सुरू होतो आहे। मी त्यांच्या या दौऱ्याला शुभेच्छा देतो। खरं तर युवा मोर्चाच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनुपजी यांनी खूप काम केलेले
आणि त्यांनी केलेल्या कामाचं त्यांना फळ म्हणून त्यांना प्रदेशाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी त्यांची नियुक्ती केलेली आहे. मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर, देशभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर, अरे भारत माता की जय, वंदे मातरम, राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक.